Welcome, students. Today we are going to learn the story An Encounter of a Special Kind. Unit number 1, 1.2. This is a story written by Tapan Mukherjee about a young boy who rescued, nursed, and saved a baby langur. Very interesting story. Open page number 8. पहा पुस्तकात अन एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड म्हणजेच काय की समोरासमोर होणारा सामना, चकमक. बघा पहिला पॅराग्राफ. माय फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर ए प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. लेखक म्हणतात की माझे वडील मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये वेस्ट बेंगालमधील राणीगंज या ठिकाणी. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड ए लार्ज कॅम्पस. अनेक अधिकाऱ्यांचे वैयक्तिक असे बंगले आजूबाजूला होते. आवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचे घर त्या आवाराच्या एका बाजूला होते, कोपऱ्यात. द ऑफिसर्स क्लब वॉज adjacent टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. काही अधिकाऱ्यांचे देखील बंगले आमच्या कॅम्पसला लागून कोपऱ्यामध्ये असे होते. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ए ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड ए होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. बघा की त्या कंपाऊंडला लागूनच अतिशय आरामदायी अशा प्रकारची बाग होती. त्याचबरोबर काही हिरवे गवत, रंगीबेरंगी फुले आणि एक भव्य दिव्य असं वृक्ष देखील होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ हाऊसहोल्ड्स अँड द magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. बघा त्याचबरोबर घरातल्या परसामध्ये मोसमी भाज्या ज्या काही असतील त्या देखील त्या परसामध्ये होत्या. आणि त्यामुळं त्याचबरोबर ते भव्य दिव्य झाड हे वेगवेगळ्या पक्ष्यांना, प्राण्यांना आकर्षित करून घेत होते. वेगळ्या जातीचे पक्षी, खारोट्या आणि त्याचबरोबर एक वानरांचा थवा, टोळी हे देखील त्या झाडावर वसाहत करून राहायचे. ए ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन अन अश्वत्थ ट्री नियर बाय. आणि मग अश्वत्थ म्हणजे पिंपळ, त्या पिंपळ वृक्षाच्या वर एक वानरांचा गट वस्त्या करून राहत होता जवळच. दे हॅड ऑल बिकम ए पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि मग त्यामुळं ती वानरांची वसाहत, ते वानर इकडं तिकडे हिंडणारे, तो आमच्या एक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला होता असं ऑथर म्हणतात. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. ए स्मॉल इन्सिडेंट्स ऑन ए सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट ए प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज ए होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. बघा आणि मग एका शनिवारी दुपारनंतर एक घटना घडली. ती म्हणजे काय की एक नवीन
घटना माझ्यासमोर उलगडली असं म्हणतायत. A profound effect on me and unfold before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. म्हणजे परमेश्वराच्या किमयेचा एक नमुना मला पाहायला मिळाला, उलगडला असं ऑथर म्हणतात. इट वॉज ए फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. बघा, आणि मग काय झालं की सुट्टीचे दिवस होते, म्हणजे दुर्गा पूजानिमित्त सुट्टीचा कालावधी होता. आणि मग त्या कालावधीमध्ये लेखक आपल्या घरी आलेले होते. आणि काय होतं बा, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि मग अशा ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आम्ही आपले वेगवेगळ्या प्रकारची मासिके, त्याचबरोबर गोष्टीची पुस्तके वाचण्यामध्ये मग्न होतो. सुट्टीचा कालावधी असल्यामुळं मुलांना ही करमणूक होती, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक वाचन करणे, मासिके वाचन करणे. बघा, नेक्स्ट पॅराग्राफ. आफ्टर ए hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. बघा, मग काय झालं की आमची जेवण वगैरे दुपारचं घेतलं आणि सगळेजण विश्रांती घेत होते. लेखकाचे आई वडील, बहिणी, लहान भाऊ वगैरे सगळेजण, आणि दुपारची टुलकी वामपक्षी वगैरे घेत होते. आय सेटल्ड डाऊन विथ ए स्टोरी बुक. आणि मग लेखक पुस्तक, स्टोरी बुक घेऊन निवांत वाचत बसलेले होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि मग अशा शांत वातावरणामध्ये त्या ॲडव्हेंचर स्टोरी, साहसी कथा वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट यायचा आणि त्यामुळे ते अतिशय बिझी झालेले होते दुपारच्या शांतच्या वेळेस. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोअरिंग. बघा की स्नोअरिंग, घोरण्याचा आवाज, माझ्या फॅमिलीमधल्या काही मेंबरचा दुपारची वामपक्षी असल्यामुळे घोरण्यांचा आवाज येत होता. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, त्याचबरोबर काही चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येत होता. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. त्याचबरोबर काही घारींचा उडण्याचा आवाज, पतंगांचा आवाज, असे वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड येत होते. मिनिट्स टिक्ड बाय. आणि मग अशा ह्या कालावधीमध्ये वेगळे अधूनमधून हे आवाज आकर्षित करून घेत होते. द हार्श कॉविंग ऑफ ए क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, मिनिट्स टिक्ड बाय. आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक. आणि मग मी पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होतो. ऑथर वॉज बिझी टू रीड द स्टोरी बुक. नेक्स्ट पॅराग्राफ. सडनली आय हर्ड ए ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि मग काय झालं की अचानक कुत्री भुंकण्याचा आवाज, म्हणजे भेसूर असा आवाज काही अंतरावरून यायला लागला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड ए हॅपलेस पिग. आणि मग तो थोडासा गोंधळ ऐकायला यायला होता. ॲट फर्स्ट टाइम ऑथर निग्लेक्ट दॅट द कमोशन, म्हणजे त्या गोंधळाकडे सुरुवातीला
दुर्लक्ष केलं, कारण त्यांना वाटलं की एखादं बिचारू निष्पाप डुकराचं पिल्लू वगैरे सापडलं असेल आणि कुत्री त्याला भुंकत असावी, अशा प्रकारे वाटलं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. परंतु त्या भुंकण्याचा आवाज हा तसाच वाढत गेला आणि अधिकाधिक मोठा होत गेला. मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉइन ऑफ ए फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द ककॉपनी. बघा, आणि त्याचबरोबर कावळ्यांचा कर्कश आवाज अधिक वाढायला दिसला. अग्रेसिव्ह असा आवाज यायला लागला आणि मग त्यामुळं काय झालं की ऑथर पे अटेन्शन व्हॉट हॅपन्स आउट ऑफ हिज रूम. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मग मला थोडस ते अडथळा वाटला, काय गोंधळ आहे वगैरे हे पाहावं म्हणून काय झालं की क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि मग जी उत्सुकता बळावली गेली लेखकांची, गॉट द बेटर ऑफ म्हणजे ओव्हर पॉवर्ड और डिफिटेड, म्हणजे मनावरचा ताबा, म्हणजे उत्सुकता वाढली गेली की काय गोंधळ आहे, काय जाऊन पाहावं वगैरे. लिव्हिंग द बुक असाइड आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि मग मी लगेच त्या वरांड्यामध्ये येऊन पाहिलं काय चाललंय, गोंधळ वगैरे. नेक्स्ट पॅराग्राफ. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि मग मी ओझरती नजर त्या क्लब हाऊस म्हणजे त्यांची वसाहत वगैरे होती अशा त्या तिकडल्या झाडांकडे वगैरे गेली आणि काय झालं, सॉ समथिंग हॉरिबल, का आणि भयानक अशी चित्र पाहायला मिळालं. काय होतं बघा, ए बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. बघा, एक बलदंड असा वानर म्हणजे वानरांचा प्रमुख, टोळी प्रमुख किंवा म्होरक्या असं आपण म्हणू. आणि मग तो काय करायला लागला होता की एका लहान वानरीच्या पिलाला पकडत होता आणि अतिशय निर्दयीपणे त्याला चावण्याचा प्रयत्न करत होता, किंबहुना त्याला ठार मारून खाणे वगैरे असा त्याचा उद्देश असावा. ऑल ओव्हर विथ ए डेफिनेट इंटेंट टू किल. द helpless mother of the baby and other lesser members of the langur group was scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि त्या टोळीतील काही दुर्बल असे वानर चे गट होते, ते काही करू शकत नव्हते. ते मात्र त्या बलदंड अशा वानराकडे पाहत होते, ते त्याला वाचवू शकत नव्हते. आणि मग असे कमकुवत मेंबर्स जे होते ते टोळीचे, ते अशा प्रकारे इकडे तिकडे नुसतेच पसरले होते, भटकत पाहत होते त्या छपरावर. ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. बघा, म्हणजे कदाचित ते लहान वानराचं पिल्लू ठार मारण्याच्या दृष्टिकोनातून. आय रिकॉल्ड टेरिबल कस्टम्स इन द ॲनिमल. बघा, आणि मग ते भयानक असं सगळं दृश्य पाहून त्या प्राण्यांचं वाटलं की आता आपण काहीतरी या ठिकाणी करावं. क्लॅन अकॉर्डिंग टू व्हिच ए डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल. बघा, म्हणजे
Dominant male usually does not allow another male baby or adult to survive within in a group. बघा की काय प्रबळ बलवान असं वानर इतर ग्रुपमधील वानरांना किंवा मेल बेबीना फारसं ते टिकू देत नाही किंवा दुसऱ्या पिल्लाला ते जगू देत नाही अशी स्थिती होती. पुढे काय झालं बघा, नेक्स्ट पॅराग्राफ, पेज नंबर 9. विदाउट लुजिंग एनी टाइम I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at marauding langur. मग कुठलाही क्षण न वाया घालवता की मी एक मजबूत भक्कम काठी घेतली आणि एका हातात काठी घेतली आणि एक दगड घेतला आणि पाठोपाठ त्या वानराच्या दिशेने, त्या भक्कम वानराच्या दिशेने हल्ला केला, मारण्याचा प्रयत्न केला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. आणि मग तो भडकलेला वानर, त्याच्या लक्षात आलं की आता ही व्यक्ती माझ्यावर हल्ला करणार. तोपर्यंत त्यांनी काय केलं की बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोअर स्टोन्स. आणि मग लेखकाने परत अधिकाधिक दगड त्या वानराच्या दिशेने भिरकवायला सुरू केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. आणि दरम्यान कुत्र्यांचा जो आवाज आणखीन वाढत गेला, म्हणजे तीव्रता आवाजाची ही आणखीन वाढायला लागली. का तर ते डॉग्स आर रेडी टू ईट देअर that the small one. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि मग एकंदरीत अशी गोंधळाची परिस्थिती पाहून त्या मोठ्या वानरानं ते लहान पिलाला त्या छपरावर सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ते तसंच सोडून गेलं आणि ते लहान वानराचं पिल्लू त्या छपरावरून घरंगळत त्या व्हरांड्यामध्ये खाली पडण्याच्या अशा स्थितीमध्ये होतं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर टू बी डेड. अतिशय त्राणहीन असं ते पिल्लू झालेलं होतं आणि मरणावस्थेत आहे असं वाटत होतं. ॲज इट्स baby started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. आणि मग खाली राहिलेल्या त्या कुत्र्यांना वाटत होतं की आता आपल्याला आपलं भक्ष्य मिळणार, म्हणून ते आपला लाभ मिळवण्यासाठी ते जास्तीत जास्त पुढे येण्याचा प्रयत्न करते. कीपिंग द डॉग्स at baby with the stick, I managed to catch hold of the baby's langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. आणि मग मी काय केलं की त्या लहान वानरीच्या पिलाच्या शेपटीला असा अज्जत कॅच करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्या छपराच्या कडावरून खाली पडणार तोपर्यंत त्या वानरीच्या पिल्लाच्या शेपटीला कॅच करून त्या कुत्र्यांना ते भक्ष्य मिळणार नाही असे वातावरण तयार केलं. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते लहान पिल्लू अतिशय निष्प्राण, गतिहीन असं झालेलं होतं. इट वॉज इंडेड ए मेल बेबी. आणि मग पाहतो तर खरंच ते मेल बेबी, नर पिल्लू होतं. बाय धिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि याच वेळेस काय झालं, माझे आई वडील, बहीण हे सगळे वरांड्यामध्ये आले आणि माझी त्या बचाव मोहिमेचे साक्षीदार बनत
हे सर्व पाहत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि मग माझे शेजारी देखील काही अंतरावर एकत्र येऊन मग हे दृश्य पाहत होते. अशा प्रकारे इथपर्यंत आपण पाहणार आहोत. राहिलेला जो भाग आहे तो पार्ट 2 मध्ये पाहूया.